कसं आहे ना मंडळी, हा सुंदर निसर्ग कोणालाही सहज वेळ लावणार आहे आणि एकदा का या निसर्गाचं वेळ लागलं ना, मग तहान भुकेचं कसलंच भान राहत नाही. बदलत्या ऋतूप्रमाणे स्वतःची सुंदरता बदलवणारा आणि संपूर्ण जीवसृष्टीला आपल्या मोहात पाडणारा हा निसर्ग अगदी वेगळाच आहे. आणि या निसर्गाने मला सुद्धा फार वेळ लावले, कारण निसर्गावर प्रेम करायला कोणतंही कारण लागत नाही आणि त्याच्या सहवासात गेलं की ते आपोआप जडतं. आणि या निसर्गाचा कुशीत घालवलेला प्रत्येक क्षण आयुष्यभरासाठी एक सुंदर आठवण बनून राहतं. अरे बाप रे, आई शपथ मंडळी, हे बघा काम करता करता JCBच आतमध्ये घुसलाय. एक एक रोमांचक असा नजारा आहे ना. डाव्या बाजूला बघितलं तर अशी फाटते. निमुळत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग, सगळे ब्लाइंड टर्न आहेत, पण तुम्हाला ओव्हरटेकिंग करावीच लागणार. काय जबरदस्त मोठा टनल आहे. माझ्या लाईफचा सगळ्यात पहिला लॉंगेस्ट लांब असा टनल मी पार करतोय. प्रेमात पडलो या, आता पुढच्या वर्षी लवकर या. प्रेमात पडलो या, आता पुढच्या वर्षी लवकर या. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. मुंबई लडाख मुंबई, आजचा दिवस आहे 6वा आणि आज आम्ही आहोत उधमपूरमध्ये. आणि स्पेशल अशी गोष्ट म्हणजे उधमपूरच्या आर्मीच्या बेस कॅम्पमध्ये आपण आहोत. तर आम्ही आलो होतो माझ्या मित्राच्या स्वप्नीलच्या घरी. तर इथे पाहू शकता मेजर साहेब स्वप्नील फुल, आता तो ड्युटीला जायला रेडी आहे. आणि आमच्यामुळे थोडासा उशीर, आमच्यामुळे नाही माझ्यामुळे, कारण आपल्या ब्लॉगरचा तामझामच एवढा असतो. तर आपले दोन्ही रायडर रेडी आहेत. आणि म्हणजे आजचं डेस्टिनेशन आपलं असणार आहे उधमपूर टू श्रीनगर आणि टोटल 180 किलोमीटर आहे. आणि वर पाहू शकता पाऊस, सकाळी मुसळधार पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आवरेपर्यंत थोडासा उशीरच झाला. आणि क्लायमेट मस्त बनलं आहे. जी गरमी होती ना, आता थंडाव्याची मजा घ्यायची आहे. तर ऑल सेट आहे. तर भावाला खूप खूप धन्यवाद की मस्त अशी सोय झाली. आम्ही तब्बल 18 वर्षांनी भेटलो. शाळेच्या नंतर आजची भेट आणि एक दिवस एक वस्ती त्याच्याकडे राहिलो. तर सुंदर असं त्याने सगळी व्यवस्था करून ठेवली होती. तर भेटू लवकरच नक्कीच मुंबईला, नाही तर परत इथे कधी आलो स्पिती व्हॅलीला तर परत येऊ, कारण साहेबांची पोस्टिंग कशी 2-3 वर्षांनी चेंज होत असते. तर आपल्या नशिबात या पोस्टिंगची ही प्लेस होती. तर चला फायनली आपल्या राईडला सुरुवात करूया आणि बघूया काय काय ॲडव्हेंचर आपल्याला या आजच्या मोटो ब्लॉगमध्ये पाहायला मिळतं आहे. तर श्रीनगरला आपण पहिल्यांदा चाललो, उधमपूरमध्ये पहिलीच वेळ आहे. तर उधमपूर ते श्रीनगर असा मोटो ब्लॉग तुम्हाला एन्जॉय करायचा आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ही आपली लडाख सिरीज कशी वाटते नक्की एकदा कमेंट करून सांगा. चला प्रवासाला सुरुवात करूया. चला. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर म्हणजे थोडासा आपला माईक कनेक्ट नाही होत आहे, तर तोपर्यंत हा नॅचरल व्हॉईस तुम्ही ऐका. आणि आता आपण आर्मीच्या बेस कॅम्पमधून निघतो आहे. तर इथेच सगळ्या इथल्या जे सैन्य दलामध्ये जवान आहेत त्यांची फॅमिलीज, त्यांच्या शाळा, जिम्नॅशियम, बऱ्याच सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी सगळंच इकडेच आहे त्यांचं. तर ते पाहायला मिळालं. त्याच्यानंतर जो उरीचा हल्ला झाला होता त्याच्यासाठी जी रणनीती आखली गेली, जो सिंदूर जे मिशन केलं होतं पाकिस्तानाविरोधात, तर त्याची जी रणनीती आखली गेली होती ना, तर ते कुठे कुठे झालं होतं, कसे कसे ड्रोनद्वारे पाकिस्तानने हमले केले आणि कसा काय त्या दिवशीचा माहोल होता, सगळा एक्सपिरियन्स त्याने आपल्या स्वप्नील भावाने आम्हाला शेअर केला, एक्सपिरियन्स केला. त्यानंतर इथून अशी एक जागा आहे इको व्ह्यू पॉईंट करून, तिथे 2 जवान असतात आणि ते पूर्ण 24 तास म्हणजे 365 दिवस पहारा असतो. तर ते सुद्धा दाखवलं की पाकिस्तानची बॉर्डर कुठल्या किलोमीटरद्वारे, म्हणजे जी एअर बॉर्डर आहे ना ती. तर एक नंबर. कालची रात्र जे 1-1.5 तास त्याने आम्हाला जे त्याच्या आर्मी बेस कॅम्पमध्ये फिरवलं ना, ते भारी होतं, भारी, एक नंबर.
आता आम्ही लेपनी जाऊ ना. इथून जायचं सगळं त्याला गेलं तू 8 किलोमीटर परत गेला ना सगळं तुला हायवे लागेल. ओके, इथून सरळ जायचं आहे. तुला 8-9 किलोमीटर गेलं की हायवे लागेल. ओके हायवेवरून लेप मारला की चालेल. चल चल बाय, काळजी घे. हां चला, फायनली निरोप घेऊन आम्ही आमच्या राईडला सुरुवात केली आणि आत्ता वाजले 10. टोटल 5 तासाचं अंतर आहे आणि पाऊस पडला आहे त्याच्यामुळे आणखी स्लो जावं लागणार आहे. म्हणजे समोर पाहू शकता एअर स्ट्राईक, एअर डिफेन्स एडी. क्या बात आहे, एक नंबर. जय हिंद, प्राऊड टू बी अन इंडियन. आणि जे हल्ले झाले होते ना उरीचे, आणि जे हल्ले झाले होते ना जे आता सिंदूरचे मिशन, त्यातून जे ड्रोन अटॅक आले होते ना ते त्या डोंगराच्या पलीकडून आले होते. आणि हे आहे उधमपूर. तर उधमपूरला खूप टार्गेट करण्यात आले होतं त्यावेळेस. काय यार, काय सिच्युएशन असेल, म्हणजे आपण बिलीव्ह नाही करू शकत की या लोकांनी काय सहन केलं असेल. आपल्या आर्मीने कशा प्रकारे मुंहतोड जबाब दिला आहे सगळ्यांना. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे बटालियन आहेत, कंपनीज आहेत आणि प्रत्येकाची कामं वेगवेगळी आहेत. खूप छान माहिती मिळाली कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये. हे बघा मंडळी, मस्त मोठे मोठे मिसाईल्स आहेत आणि याचं नाव आहे काली तस्कर्स 1581. ते बघून असं भारी वाटतंय ना. म्हणजे जर स्वप्नीलकडे येणं झालं नसतं तर हे मला काहीच पाहता नाही आलं असतं. डायरेक्ट जम्मूवरून आपण निघून गेलो असतो आणि बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या त्या आपल्याला समजल्यासुद्धा नसत्या. तर थँक्यू स्वप्नील, तू जर हा इथे बघा मस्त जे बॉम्ब फेकण्याची मशीन्स, म्हणजे पाहून लोकांना पण एक आतमधून ज्वाला ताजी होते ना की आपली इंडियन आर्मी एवढी कडक आहे. मायला येऊ दे कोण पण टाकतो ठोकून. तर म्हणतात ना, ज्याच्या मरणापुढे ताटा तोच खरा मराठा, तसाच आपलं भारतीय सैन्य. मंडळी काय माहोल झाला आहे. आता माईक अटॅच झाला, आता तुम्हाला क्लिअर आवाज येईल. काय माहिती ना काय इश्यू झालेला, बॅटरी काढली लावली तर झालं. आणि जे डोंगरावरून माती येते ना ते बघा कसा चिखल झाला आहे. तर बरं झालं आपण आपला मागचा टायर बटन टाकून घेतला. क्या बात आहे, वेळेत सगळी कामं झालेली चांगली. त्यामुळे बटन टायरचा आता आपल्याला उपयोग होणार आहे, कारण तो रोड टायर जो आहे तो सरकणार. माझ्यासोबत जे 2 को रायडर आहेत ना त्यापैकी निशान भाऊ 1 नंबर गाडी चालवतात, पण ते एकनाथ भाऊ सुरुवातीला असतात. गाडी स्टार्टअप केली तर सुरुवातीला चालवणार व्यवस्थित 80-90, आणि नंतर जे 60-70वर येतात एनर्जी डाऊन झाल्यावर कमीत कमी 70 किलोमीटरचं अंतर आमच्यामध्ये पडलं होतं. विचार करा, 70 किलोमीटर म्हणजे काय झालं. जेव्हा याच्यापेक्षा जास्त ग्रुप असेल तेव्हा असे स्लो चालून नाही चालणार, कारण कसं आहे ना आपल्याला डिस्टन्स कवर करायचं असतं आणि ठरलेल्या वेळामध्ये ठरलेल्या ठिकाणीसुद्धा जायचं असतं. तर ठीक आहे, काय नाही, घेऊन जाऊ. त्यांना सांगितलं आता मॅप लावूनच या. यांना किती घाई असते, बापरे, डेंजर ड्रायव्हर आहेत. आणि समोर पाहू शकता सुंदर अशी उधमपूर सिटी. हा संपूर्ण उधमपूरच आहे. काय दिसतंय रंगीबेरंगी डोंगरावर अशी छोटी 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 कलर मारलेली घरं. क्या बात आहे, एक नंबर. डोळे सुखावणार आता तुमचे या व्हिडिओज नंतर, म्हणजे या व्हिडिओपासून तुमचे डोळे आता सुखावत जाणार. पण हे सगळं शूट करण्यासाठी भरपूर मेहनत घेतो आहे, कारण रस्त्याला पाहू शकता इथून पापू सगळी रिस्कच आहे. तुम्ही कितीही सेफली चालवा, प्रत्येकाला घाई आहे. आणि हा तर भाई एक नंबर झापझूप दारू पिऊन चालवतात असं वाटतं, आणि मध्येच ब्रेक मारतात. उधमपूर रेल्वे स्टेशन.
तर इथून पठणी टॉप आहे 49 किलोमीटर आणि असाच रस्ता लागणार आहे. आणि आता आपण हळूहळू हळूहळू सी लेवलपासून अप जाणार आहोत. मुंबई 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 बोरिवली बोरिवली. क्या बात है. हाँ चलो. यस 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 थँक्यू. तर अशी मंडळी मिळतात ज्यांना बायकर बघून उत्साह वाटतो. तो पण बोलतो मी पण अंधेरीच आहे. श्रीनगर तो जाम मिलने वाला है क्योंकि आज है सॅटर्डे, आज आहे शनिवार. तर सगळी मंडळी चाललेली आहेत फन करायला श्रीनगरमध्ये. त्यानंतर उद्या आम्ही कारगिलला जाणार. तर कारगिलमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. केवढा मोठा डोंगर खोदून रस्ता बनवण्याचं काम चालू आहे. पण पावसाळ्यात हे वरून सगळं येणारच. ओहो ओव्हरटेक 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 कंट्रोल यस. आणि इथे थोडंफार तरी असं लक्ष देऊन ओव्हरटेक करावंच लागणार आहे. आणि हे बघा ना जोरदार रस्त्याची कामं चालू आहेत. कारण टुरिस्ट वाढत जातात ना, त्याच्यामुळे रस्ता मोठा करावा लागतो. गाड्या वाढत आहेत, दिवसेंदिवस लोक नवीन गाड्या घेत आहेत. रस्त्याचीच कामं चालू आहेत, विकास. आणि इथे कधीही लँडस्लाईड होऊ शकते, कधीही झाडं कोसळू शकतात. त्याच्यामुळे थांबून फोटो काढणं अशा तरी ठिकाणी अवॉइड करा. चला रस्ता खाली झालेला आहे, अभी खिंचेंगे. जम्मू काश्मीर पोलीस डिस्ट्रिक्ट उधमपुर. नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया आपका सहर्ष स्वागत करते हैं. ओहो आपले जवान. तर आपल्याला पहिला टनल लागलेला आहे चेन्नई नशिरी टनल, डॉक्टर सम्यप्रसाद मुखर्जी टनल. क्या बात आहे. आणि 50ची स्पीड ठेवायची आहे. तर आपल्या मुंबई लडाख मुंबई जर्नीमधला हा पहिला टनल आपण क्रॉस करतो आहे. डॉक्टर सम्यप्रसाद मुखर्जी टनल असं नाव दिलेलं आहे. इथे मॅपमध्ये पण दाखवते डॉक्टर सम्यप्रसाद मुखर्जी टनल. आहे बघा, क्या बात आहे. म्हणजे गुगल किती ॲडव्हान्स्ड आहे, सॅटेलाईट किती ॲडव्हान्स्ड आहेत, किती ॲडव्हान्स्ड आहेत. काय जबरदस्त मोठा टनेल आहे. बा माझ्या लाईफचा सगळ्यात पहिला लॉंगेस्ट लांब असा टनल मी पार करतोय आपल्या रुस्तमसोबत. खूप मोठा. मला वाटतं आता संपेल. पण इथं मॅपमध्ये बघू शकता ही जी ब्लू लाईन आहे ती अजून लांब आहे. म्हणजे बऱ्यापैकी एक 10 किलोमीटरच्या वर हा टनेल असावा असं मला वाटतं आहे. आणि सेफ्टी पर्पजसाठी इथे माईकनी अनाऊन्समेंटसुद्धा होते आतमध्ये, टनलच्या आतमध्ये.
त्यानंतर SOS एमर्जन्सी सर्व्हिससाठी इथे फायरचं सुद्धा भरपूर असं दिलेलं आहे. क्या बात आहे. एमर्जन्सी एक्झिटसुद्धा दिलेले आहेत जागोजागी, कारण 10 किलोमीटरमध्ये माणूस फसला तर बोंबा मारेल. आणि मस्त असं कन्स्ट्रक्शन आहे टनेलचं, मस्त आहे. फायनली टनल संपला आहे आणि टनल संपल्यावरचं दृश्य पाहूया. तर म्हणजे 9 ते 10 किलोमीटरचा टनल पार करून आल्यानंतर जो समोरचा नजारा आहे ना, तो तुम्हाला ड्रोन शॉटद्वारे दाखवतो. आणि आता आम्ही चहा बिस्किट घेतो आहे, कारण खायचं नाही आहे. डिस्टन्स कमी आहे परंतु वेळ जास्त लागणार आहे. तर कसे वाटले आत्तापर्यंतचे रस्ते नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि समोरचा नजारा ना लाजवाब आहे. तर अर्धा तास थांबलो चहा पिण्यासाठी आणि त्याच्यामध्ये इंटरकॉम सेट नव्हता सुरुवातीला. तो इंटरकॉम सेट गेला आणि दुसरं एक काम केलं मी. आणि दुसरं म्हणजे ना, आपल्या मागे जी लोडेड बॅग होती तिला चेंज करून निशान भाऊंची बॅग माझ्या मागे लावली आणि माझी बॅग त्यांच्या मागे दिली, कारण ती लय वजन होती, खूप वजन होती. त्याच्यामुळे गाडी आहे ना थोडीशी हळूहळू चढत होती. तर आता वजन कमी केलं आहे. रुस्तम तेरा ख्याल है रे मुझे. अनवॉन्टेड गोष्टी असं वाटते हे आता जसं जसं अंतर जवळ येते, दिवस संपत चाललेत ना, तर असं वाटतं अनवॉन्टेड गोष्टी मी जास्त घेतलेल्या आहेत. आई गो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि या समोरच्या रस्त्याचा जो ड्रोन शॉट घेतला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. उंच हिमालय तुमचा अमुचा, भव्य सह्याद्री कडा, असंच काहीतरी आहे, मला आता आठवत नाही आहे. पण हे हिमालयाचे उंच उंच डोंगर, क्या बात आहे. आणि रस्त्यावर पाऊस आहे, तर बारीक बारीक पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे ना रस्ता एकदम सुका पण नाही आहे, जास्त ओला पण नाही आहे. आणि पहिला पाऊस असल्याकारणाने हे असं चिकटनेस आहे ना, पूर्ण रस्ता धुपून नाही गेलेला आहे. त्याच्यामुळे स्लोच ठेवायचे आहे, कारण टर्न्स असे आहेत ना एकदम खत्री टर्न्स आहेत. कसे खत्री. ते बघा खालून बघा. या रमलरवरून ऑलरेडी चिकट झालेलं आहे, त्याच्यामुळे ब्रेक मारताना सावकाश जावं लागेल आपल्याला. हे बघा ह्या गाड्या तर जातील. ही 650 आहे, ABS पण आहे तिला. नवरा बायको सहज राईड करतात आणि मागे नंबर प्लेटच नाही आहे. क्या बात आहे. असं वाटतंय वर बघू की खाली रस्त्याकडे बघू. एक नंबर लाजवाब. हे निसर्गाची किमया लाजवाब. आणि सुरुवातीलाच मी एवढा एक्सायटेड आहे हे सगळं दाखवण्यामागे, कॅमेरा बंदच नाही होत आहे. तर नंतर काय होणार आहे, मेमरी भरून जाणार आहे माझी. आणि पाऊस पडला त्याच्यामुळे पूर्ण डोंगरावर असे ढग आलेत वाफवाले. तर इथे पाहू शकता आर्मीच्या जवानांचा संपूर्ण ताफा चाललेला आहे. क्या बात आहे. जय हिंद, जय हिंद. तर इथे सगळे आर्मीचे ट्रक होते, सगळे गेलेत. मेरा दिल कहीं दूर पहाड़ों में खो गया. क्या बात. 101 नज़ारे, 101. तो आपके कमेंट भी, लाइक भी 201 के ऊपर होने चाहिए.
आणि राईड करायला खरंच खूप छान वाटतं आहे. फक्त एकच भीती वाटते, वरून जे दगड वगैरे पडतात ना, तर विदाऊट हेल्मेट आयुष्यात कधीच राईड करू नका. शिर सलामत तर पगडी 50. नाही तर तुम्ही डोक्यावर गांधी टोपी घालायच्या लायकीचे पण नाही राहणार. त्याच्यामुळे कसं तुमचं डोकं व्यवस्थित असेल तर तुमचं शरीर मस्त. क्या बात क्या बात. एक 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 नजारे बघत आपण प्रवास करतो आणि माझी मान फक्त आणि फक्त वर आहे. कारण जे इतरांच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलेलं ते आज मी स्वतः डोळ्यांनी पाहतो आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो ना की हे जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. क्या बात. तर स्वप्नपूर्तीची ही वाटचाल सुंदर अशी होते. छोटे मोठे अडथळे तर येतच राहणार, कारण देव 100% कधीच नसतो देत. त्याच्यातलं थोडं देतो आणि थोडं तुम्हाला मेहनत करून कमवायचं असतं. आणि इथे भरपूर अशी ब्रिजची सुद्धा कामं सुरू आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मोठे मोठे चेंजेस होणार आहेत. खूप कामं सुरू आहेत, खूप म्हणजे खूप. आता 3रा टनेल लागते आपल्याला आजच्या राईडचा. क्या बात आहे मंडळी. नजारा बघा, नजारा. तो बघा डोंगर, काय भारी दिसतंय. एक नंबर. एक एक रोमांचक असा नजारा आहे ना, की लक्ष तिकडे गेलं आणि नंतर रस्त्यावर बघितलं की असं वेगळंच वाटतंय. म्हणजे आपण कसं एक कोणत्याही किल्ल्यावर गेलो आणि असा एक उंच भाग असतो जिथे नजर मेलेली असावी लागते, कारण तेव्हा कसं थोडी भीती वाटते ना. तर आता तसंच वाटतंय. डाव्या बाजूला बघितलं तर अशी फाटते. काय डोंगर दिसत बाबा, आणि त्याच्या वर घर आहेत. गावात कसे राहतात ते, आणि कसल्या टेकड्यांवर एवढ्या वर कसे जातात बाबा. एवढ्या निमुळत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग, सगळे ब्लाइंड टर्न आहेत, पण तुम्हाला ओव्हरटेकिंग करावीच लागणार, कारण त्याशिवाय उपाय नाही आहे, पर्यायच नाही आहे तुम्हाला. नाही तर यांच्या मागे तुम्ही 10च्या स्पीडने चालवत राहणार. फक्त आपला 6 सेन्स प्रॉपर पाहिजे आणि गाडीवर कंट्रोल पाहिजे. जर समोरून आलाच तर त्याला कसा टॅकल करायचा, कारण समोरच्याची स्पीड आपण कमी नाही करू शकत. आणि आपल्याला माहिती आहे की समोरून येणारच आहे, तरी आपण करतोच आहे, बरोबर का नाही. मग ते आपला खेळ आहे सगळा. आणि रस्ता पूर्ण चिकट आहे. अरे बाप रे, हाय शपथ मंडळी. हे बघा, काम करता करता JCBच आतमध्ये घुसला आहे च्या गावात. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये जो होता तिथेच शहीद ना. हाय शपथ. अरे बाप रे, हाय शपथ मंडळी. हे बघा, काम करता करता JCBच आतमध्ये घुसला आहे च्या गावात. म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये जो होता तिथेच शहीद ना. शपथ, अंगावर काटा आला ते सगळं बघून. आणि एवढे मोठे मोठे दगड. म्हणजे आपण म्हणतो तेवढं जम्मू काश्मीर इझी नाही आहे बापरे. आणि एवढे ते बघा, आता मी तुम्हाला दाखवतो. तर इथे बघा, तेवढ्या वर घर आहेत, वर. बाबा कसे राहत असतील एवढ्या वर. क्या बात आहे.
शपथ. डीजी भाई क्या बात है. डीजी भाई नमस्ते. नमस्ते भाई, नमस्ते. क्या हाल? कैसे हो? ऑल गुड भाई, ऑल गुड. बस बहुत अच्छे से फॉलो करता हूँ. थैंक यू. अपना भी यूट्यूब चैनल है, ओके, सब्सक्राइबर्स को लेके जा रहा हूँ. सही है. आपका और दीप रंजन सचिन जी बहुत आपको फॉलो करता हूँ और वैसा कंटेंट बनाने का ट्राई करता हूँ. और पूरी राइड मेरी ये बर्गमैन पे ही है. अच्छा, हाँ, सही है. एक फ़ोटो ले लेते. हाँ जी, हाँ जी, बिल्कुल. तर आपल्याला भेटले डीजी भाई. डीजी भाई आया? थँक यू. ओके. मिलेंगे. येस येस. हां, नाही आहे तिथे थांबले होते. हो हो हो, नाही मागे आहेत. हां, हो असं वाटतंय. तो डीजी द वॉन्डरर आहे ना, माहीत आहे? डीजी द वॉन्डरर दिल्लीचा. तर म्हणजे आत्ताच डीजी द वंडरर भेटले, ज्यांचे व्हिडिओ मी खूप पाहतो. कारण इंटरनॅशनल राईड, त्याच्यानंतर खूप अशा ठिकाणच्या राईड केल्या आहेत ना जिथे कोणी नाही गेलं, तिकडे कुठे कुठे फर्स्ट टाईम गेले आहेत. आणि आत्ताच आधी कैलासची राईड करून ते आले आणि आय थिंक आता ते चालले आहेत लडाखलाच जात असतील. मे बी सीझन आहे. तर खूप छान वाटलं. तर मंडळी, माझा एक फेवरेट यूट्यूबरपैकी, ट्रॅव्हल यूट्यूबर, मोटो ब्लॉगरपैकी एक डीजी द वंडरर हे बघा आपल्या समोरच आहे. आणि त्याच्या बाईकच्या पॅनियर्स कॅस्ट्रॉल पॉवरवरूनच मी समजून गेलो हा तोच आहे. ओहो, फिर से इन टनल, क्या बात. म्हणजे जसं तुम्ही मला बघता ना टी व्हीमध्ये, तसं मी एका यूट्यूबरला जेव्हा राईड करताना बघतो, जाम जबरदस्त वाटतं आहे. LS2चे पूर्ण गिअर्स आहेत त्याचे, हेल्मेट, जॅकेट. म्हणजे तुम्हाला लाईव्ह बोगद्याचं काम चालू असलेलं दाखवतो. हे बघा, इथे नवीन बोगदा तयार होतो आहे. भरपूर सारे शॉर्टकट्स आता येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत आणि काम एकदम जोरात आहे. आणि आपण जो बटन टायर टाकला ना, त्याच्यामुळे एक फायदा झाला आहे की आपण थोडा सटासट तरी निघतो आहे. तर आता अजून एक टनल लागला आपल्याला. पूर्ण चिखल आहे, पूर्ण. मंडळी, येणाऱ्या 2 वर्षामध्ये श्रीनगरला तुम्ही अजून झपाझप निघून झाले बघा. खूप मोठं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. कारण ज्यांनी 90s 80sमध्ये म्हणजे 1980-90मध्ये लडाख केलं आहे ना, त्यांनी खरं लडाख केलं आहे, जगलेत ते. आणि हार्डकोर ॲडव्हेंचर केलं त्यांनी. आणि आता जे आम्ही करतो आहे, जे मी करतो आहे ते ठीक आहे, पण ह्याच्यानंतर जे होणार आहे ते एकदम फ्लुएंटली होणार आहे. म्हणजे जास्त मेहनत करायची गरजच नाही लागणार आहे. ऑफ रोड टायर लावा, हे लावा, ते लावा, तुम्ही रोड टायर्समध्ये पण निघून जाल. कारण BRO सुंदर कामं करते इकडे रोडची. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर म्हणजे सुंदर अशी अप्रतिम राईड होते आहे. आणि म्हणतो ना, आयुष्यातला पहिला एक्सपिरियन्स कसा असतो तो अनुभवतो आहे. तर छान असे रस्ते तुम्हाला कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आज आम्ही ठरवलं आहे की आम्ही जेवणार नाही आहोत. जे आपल्या टॉप बॉक्स बिपबॉक्समध्ये आहे ते वजन झालेलं आहे, ते जरा खाली करायचं आहे. कारण जशी गाडी आपली वर जाईल ना, थोडं वजन कमी करायचं आहे. तर माझी टेलबॅगसुद्धा निशान भाऊंकडे आहे, तर त्याच्यामुळे मी फटाफट पिक करतो आहे गाडी. आणि आम्ही इथे खातो आहे आता चिवडा.
आणि खूप असे रायडर्स आपल्याला भेटत आहेत. तर त्यांना बघून ते आपल्याला मोटिवेट करतात, आपण त्यांना मोटिवेट करतो आहे. तर खूप छान वाटतं आहे. तर अजून इथून श्रीनगर आहे 98 किलोमीटर आणि 98 किलोमीटरसाठी तब्बल 2.25 तास दाखवत आहेत. तर आता घड्यात वाजले 3:25 आणि 4:15चा टाईम आपल्याला दाखवतो आहे, 5:30चा. त्याच्यामुळे काय ना काळोख व्हायच्या आधी पोचायचं आहे. तर फटाफट आणि घाट रस्ते म्हणजे जे ट्विस्ट टर्न्स एवढे आहेत ना, पावसामुळे सांभाळून चालावी लागते आणि जबरदस्त भन्नाट असा एक्सपिरियन्स. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भावाच्या मेहनतीला. तर चला आता थोडासा चटरपटर खाऊया आणि पुढचा प्रवास करूया. आणि समोर बघा ना, ही घरं बघा, घरं स्टेप बाय स्टेप तिथपर्यंत आहेत. कसा मनोरा रचला आहे त्यांनी घरांचा, एक नंबर वाटते, एक नंबर. तर आलात ना, हे सुद्धा नक्की अनुभवा. मंडळी क्षणामध्ये पूर्ण वेदर चेंज झालेलं आहे आणि ती घरं बघा काय सुंदर दिसतात आणि वरून ट्रेन चालले. आणि हेच आहे या हिमालयातल्या पर्वतांचं सुंदरता यार. म्हणजे मगातपर्यंत काळे ढग होते, पाऊस पडत होता आणि आता बघा क्षणार्धामध्ये सगळं चेंज करून टाकलेलं आहे. यही है पहाड़ों का असली मजा, इसके लिए आना पड़ता है ना मेरी जान. आणि काय एक नंबर. हा व्लॉग मोठा होणार. तुम्ही छानपैकी बघा. ओहो, उजव्या बाजूला पण काय भारी भारी नजारे आहेत. त्यांच्या घरांच्या रचनात इतक्या प्याऱ्या आहेत ना. आणि एक तर हे क्लीन वेदर, नो पोल्युशन, सुपर्ब क्लीन वेदर आहे. म्हणजे असं दिसतंय आपल्या मुंबईमध्ये कसं चष्मा लावल्यासारखं धुरकट दिसतं सगळं. इथे इतकं क्लीन आहे, इतके झाडी आहेत, काय झाडी काय डोंगर सगळं ओकेमध्ये आहे यार. तर म्हणजे आजच्या राईडमधला हा 4था टनेल आहे. तर बघूया याचं नाव काय आहे. बनिहाल ऑर्गनाइज असं काहीतरी लिहिलेलं, नीट वाचताना आलं. आणि टनेल बघा, क्या बात आहे. एकदम असं भुयार सुरंग असतं ना, म्हणजे आपण पिक्चरमध्ये कसं बघतो इंग्लिश पिक्चरमध्ये, तसं ते भुयार सुरंग वाटतंय. असं पाणी भरल्यानंतर ते वर हात टेकत चालतात ना, असा श्वास घेत, म्हणजे माझ्या डोक्यासमोर ना इमेज क्रिएट होते. एक नंबर आहे, एक नंबर. तर खूप मोठा टनेल आहे म्हणजे खूप मोठा टनेल आहे. कारण संपत नाही. तर तुम्ही विचार करा, हा बनवण्यासाठी किती वर्ष लागली असतील, किती कारागिरांनी त्यांची मेहनत केली असेल बनवण्यासाठी. आपला प्रवास सुखकर करण्यासाठी भरपूर जणांनी मेहनत केली. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ सगळ्यांना. इतकं छान असं इन्फ्रास्ट्रक्चर हे भावी पिढीसाठी दिलेलं आहे, एक नंबर. आणि हा पण 9 ते 10 किलोमीटरचा टनेल आहे, संपतच नाही आहे. तो दोस्तों, देखना चाहोगे टनल के बाद का नज़ारा? तर मंडळी 1 2 and 3 and बाबा एक नंबर. हो एकदम टेम्परेचर डाऊन झालं, बोट एकदम गार पडली. क्या बात. ओहो, आणि डोंगरांची रचनाच बदलून गेली. बापरे, जे मोठे डोंगर दिसत होते ते आता आय लेवलला आलेत. कारण आपण तो मोठा डोंगर दिसत होता तो क्रॉस केला एका त्याच्यात. क्या बात. श्रीनगर 69, सोपोर 120, कारगिल 277 किलोमीटर्स. आणि समोरचा नजारा बघा सूर्यास्ताचा,
काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे, एक नंबर. आणि आता थंडी वाजायला लागली आहे. आपल्याकडे डिकॅथलॉनचे वॉटरप्रूफ ग्लोव्ज आहेत, पाऊस आला तरी काय हरकत नाही. आणि आतमध्ये वूलन आहे, तर एक नंबर. आतमध्ये गरम वाटतं आहे. हां, सूर्य बघा, क्या बात, एक नंबर, जबरदस्त. आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे बघितलं की आम्ही ज्या पंजाबमधून जलंधर येथून निघालो, त्या सूर्याने कसा छत्रीसारखा आकार दिलेला, एक नंबर व्ह्यू होता. तसाच हा सुद्धा आता सूर्यास्त होईल 1.5 तासाने. 4:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत आम्ही श्रीनगर पोचू. हा बघा अपोजिट येतो आहे. काय ते ढग, हे बघा. नजर हटी दुर्घटना घटी. क्या बात. आणि तिथे पहिला बर्फाचा डोंगर म्हणजे त्याचं टोक मला दिसते. आणि आता अजून 60 किलोमीटर आहे श्रीनगर यायला. आणि पाहू शकता काय वेदर आहे, किती क्लीन आहे. प्रेमात पडलो या, आता पुढच्या वर्षी लवकर या. प्रेमात पडलो या, आता पुढच्या वर्षी लवकर या. क्या बात. सुंदर. आणि मी मगाशी जे ग्लोव्ज घातलेले, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरलं तर गरम व्हायला लागलं, परत काढून ठेवलं. आता हे बघा, हे आहे ना असं बोटाजवळ होतं गार झाल्यामुळे, त्याच्यामुळे थोड्या वेळाने परत घालावे लागतील. आणि हे बघा ना काय हिरवळ आहे. आय थिंक भात, ज्वारी, बाजरी असं काहीतरी असावं. फुल सणाना पिरी. आणि तिथे बर्फाचा डोंगर दिसतोय. रुस्तम, तेरी मंजिले देख ले, क्या क्या चैलेंजेस तुझे आने वाले हैं. वो पहाड़ अपने को बुला रहे हैं रुस्तम, मेरी जान. तर एक मिनटं. तर मंडळी, वेलकम टू श्रीनगर. तर आता आपण 3-4-5 किलोमीटर नंतर श्रीनगरमध्ये एंटर करतो आहे. आणि इथल्या लोकांचे पोशाख, त्यानंतर इथल्या दुकानांची रचना, क्या बात आहे. मस्त. मेडिकलला पेप्सीचं नाव. आणि ते पेप्सी जास्त आहे थम्सअपपेक्षा. या जम्मू काश्मीरमध्ये बघितलं की पेप्सी जास्त आहे पिण्यासाठी. तीच जुनी पद्धत त्यांची. भरपूर ट्रॅफिक आहे. आणि समोरच बघू शकता सुंदर सुंदर डोंगर आहेत. आणि ते साड्या, शॉल, गालीचे, भरपूर काय काय. मस्त असं जॅकेट भेटलं तर घेऊ. तर दल लेकच्या इथे पोचतो आहे. आणि ते दल गेटसुद्धा आहे. परंतु एवढं ट्रॅफिक आहे, भरपूर टुरिस्ट आहेत, खूप जण आलेले आहेत. बापरे, आपल्याला राहायला रूम मिळेल की नाही ते पण नाही माहिती आता. तर म्हणजे जबरदस्त ट्रॅफिक आहे. तर तिथे शिकारा बोट वगैरे आहेत, हाऊस बोटिंग. तर विचार आहे आजचा हाऊस बोटमध्ये थांबायचा. त्याला भाऊ भेटला आहे, तर बघूया.
हां हां. किती मेहनत करतोय धंदा खेचून आणण्यासाठी. 1 किलोमीटर तो धावत आला आहे, चालत आला आमच्यासोबत. ह्या बघा इथे सगळ्या शिकारा राईड्स आहेत, शिकारा बोट्स आहेत. क्या बात. तर सुंदर अशी राईड झाली. उधमपूर ते श्रीनगर टोटल 200 किलोमीटरचा प्रवास होता आणि इतका ॲडव्हेंचर होता ना, म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम असे डोंगरसुद्धा बघतो आणि खाली दरीसुद्धा बघतोय आणि सुंदर असे रस्ते. तर छान असा प्रवास. एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि आता आम्ही श्रीनगरला पोचलो आहे आणि आपले रायडर्स इथे चिल मारताना, तिकडे एक चिल मारताना. आणि रूम बघू शकता ना, रूम एकदम छान भेटला. कारण आम्ही 3-4 रूम शोधले परंतु सगळं फुल आहे. पण बोलतात ना, कुठेतरी नाव लिहून ठेवलं तिथे आपलं बुकिंग झालेलं आहे आणि ऑनस्पॉट बुकिंग केलं आहे. पण हे बघू शकता व्यवस्थित असं आहे, रिजनेबल रेटमध्ये. तर हा रूम आम्हाला पडलेला आहे 1800 रुपयाला. तर थोडीफार डिस्काउंट केलं त्या लोकांनी, 2200 बोलून 1800 रुपयाला दिलेला आहे. तर आल्या सगळं आपलं व्हिडिओचं ट्रान्सफर करण्याचं काम केलेलं आहे. कारण इतक्या साऱ्या मेमरीज आहेत ना, मेमरी कार्ड कमी पडते, त्याच्यावरून मी लॅपटॉपच घेऊन आलो आहे आणि हे सगळे कॅमेरा ॲसेसरीज वगैरे चार्जला लावलेले आहेत. तर आता आम्ही जाऊ दल लेक बघायला. आणि हा जो रूम आहे ना दल लेकच्या समोर आहे. आणि आम्ही 6:30ला पोचलो आणि आता 8 वाजलेत. थोडंसं मस्त शांत वाटतं आहे. या रूममध्ये AC पण नाही, पण इतका थंडा वाटतं ना, तो फॅन बंद करावा असं वाटतं आहे. तर आता आम्ही इथलं थोडं नाईट लाईफ बघूया. कारण आलो आहे तर थोडंसं फिरूया आपण. लाल चौक बघायचं आहे काश्मीरचा आणि इथल्या डल लेकचा नाईटचा व्ह्यू दाखवतो. आणि आम्ही उद्या सकाळी शिकारा राईड करू. ॲक्च्युली हाऊसबोटमध्ये राहायचा प्लॅनिंग होता, परंतु बजेट जबरदस्त अवाढव्य होतं, 6000, 7000, 8000. तर म्हटलं नको बाबा, आपण आपलं बजेट प्लॅन करतो आहे, तर बजेटनुसार चालू आहे. तर आता बघूया इथलं थोडे नजारे अवतीभोवतीचे एन्जॉय करूया. तर म्हणजे आता मी दल लेकच्या इथे बसलेलो आहे आणि जबरदस्त असा क्राऊडेड प्लेस आहे. आणि याची सुंदरता सकाळी वेगळी आहे आणि रात्री वेगळी आहे. रात्री बघू शकता संपूर्ण अशा लाईट्सने भरलेले आहेत, पूर्ण चमचमत आहेत. आणि तर आम्ही जिथे राहायला हॉटेल घेतलं आहे ना स्टेसाठी, तर ते ह्या दल लेकच्या बरोबर समोर आहे. हे बघा, आम्ही इथे राहतो आहे. तर या दल लेकचा मस्त असा एक्सपिरियन्स करूया कसं काय दिसतंय.